तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आलो पण नवीन व्हिडिओ घेऊन आणि नवीन टॉपिक घेऊन। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका, कारण की बिग बॉस बद्दल एवढी मोठी गोष्ट घेऊन आलोय आणि ही गोष्ट पूर्ण म्हणजे पूर्ण 100% कन्फर्म आहे। ते गोष्ट घेऊन आलोय मित्रांनो। सगळ्यात पहिलं सांगतो, ह्या व्हिडिओमध्ये ना मी बिग बॉस बद्दल काही अशा गोष्टी घेऊन आलोय जे की तुमच्या मनाला पण लागतील आणि तुम्ही सॅड पण होणार आणि काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यात तुम्ही खुश पण होणार। सगळ्यात पहिलं सांगतो मित्रांनो, सॅड व्हायची गोष्ट जी आहे ती सांगू की खुश व्हायची गोष्ट आहे ती सांगू, हे गोष्ट मला कमेंट करून नक्की सांगा। आणि सगळ्यात पहिलं सांगतो मित्रांनो, मी खुश होण्याचीच गोष्ट सांगणार आहे। तुमच्या सगळ्यांसाठी खुश खबर आहे। आणि सगळ्यात पहिले जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये जे सांगणार आहे ते लक्ष देऊन ऐका, कारण की ह्या व्हिडिओमध्ये जे होणार आहे ते कधीच नाही झालं। तर मित्रांनो, आज बिग बॉस सीझन 6 हे कधी येणार आहे? सगळ्यांनी फेक व्हिडिओ काढले, आज येणार आहे, उद्या येणार आहे, परवा येणार आहे। सगळ्यांनी फेक रील पण बनवल्या, सगळ्यांनी सगळ्या गोष्टी केल्या, न्यूज पसरवल्या, सगळं फेक सगळं पसरवलं। पण आज मित्रांनो, कुणालाही माहिती नाही की बिग बॉस मध्ये सगळे जे कॉन्टेस्टंट आहेत ते कन्फर्म झालेले आहेत। जेवढे कॉन्टेस्टंट होते ते सगळे म्हणजे सगळे कन्फर्म झालेले आहेत। बिग बॉस 6 मधले कॉन्टेस्टंट सगळे कन्फर्म झाले आहेत। फक्त कुणीही बाहेर काढत नाहीये की मी बिग बॉस सीझन 6 मध्ये जातोय, मी बिग बॉस सीझन 6 मध्ये जातोय। आता तुम्ही म्हणसाल की ही गोष्ट मला कशी समजली? ही गोष्ट मित्रांनो मला अशी समजली की मी मंदार दादाला कमेंट केली होती की मंदार दादा, बिग बॉस 6 हे येणार आहे की नाही? तर मंदार दादाने सांगितला की बिग बॉस सीझन 6 लवकरात लवकर येणार आहे आणि हा सीझन जो हिंदीचा आहे तो संपण्याचा कारण म्हणजे फक्त मराठी बिग बॉसच आहे। आणि बिग बॉस सीझन 6 ला 45 दिवसाचा टाइमही दिला आहे की तुम्ही 45 दिवसामध्ये सेट तयार करा, घर उभं करा आणि मग तुमचा सीझन जे आहे ते चालू करा। मित्रांनो, तुम्हाला खरं वाटत नाहीये म्हणून मी मंदार दादाची क्लिप पण लावतो, हे क्लिप बघून घ्या। अक्की गायकवाड दादा, मराठी बिग बॉस येणार का नहीं? येणार ना भाव, मराठी बिग बॉस येते की येते। बस अभी क्या है मराठी का, अक्की मैं आपको बताना चाहूंगा, मराठी का ऐसा है कि ये सीजन अब खत्म होने को है, 7 तारीख को खत्म हो जाएगा। मराठी को 45 डे का वक्त दिया है घर तैयार करने के लिए। तो घर जैसे वहाँ पे तैयार हो जाएगा अब तो उसके बाद वो कलर्स बिग बॉस मराठी साल लवकर वो प्रोमो, सबसे पहले वो पोस्टर वहाँ पे आ जाएगा। उसके बाद फिर वो शूट हो जाएगा और कंटेस्टेंट ऑलमोस्ट वहाँ पे फाइनल हो चुके हैं। ऐसी वहाँ पर चीजें हैं, जितना मेरे पास खबर है। मुझे ज्यादा नहीं पता, हम थोड़ी ना इतने बड़े यार, हम तो आपके जैसे छोटे आदमी, हम क्या यार। तो ऐसी चीजें है। तो मराठी होगा शुरू दिसंबर के एंड तक, आई थिंक सो, या फिर जनवरी में। देखो मैं कंफर्म नहीं बता सकता क्योंकि उन्होंने भी डेट कंफर्म नहीं की है, उनको भी नहीं पता, लेकिन आ रहा है ये 2000%। इतने प्रतिशत नहीं देता ना। बघितला मित्रांनो, हेच ती क्लिप होती जे मंदार दादाने मला सांगितलं होतं की बिग बॉस सीझन 6 असं येणार आहे आणि अशा गोष्टी होणार आहेत। मित्रांनो, कॉन्टेस्टंट म्हणजे सगळे फिक्स झालेले आहेत। आता कुठलाही कॉन्टेस्टंट असा नाहीये की मी येणार नाही बिग बॉस सीझन 6 मध्ये किंवा बिग बॉस सीझन 6 साठी कॉन्टेस्टंट शोधायला लागतील। मित्रांनो, लवकरात लवकर म्हणजे ह्या नोव्हेंबरच्या 25 तारखेपर्यंत आपल्यापर्यंत प्रोमो येईल। प्रोमो नाही तर कन्फर्म डेट येईल की बिग बॉस सीझन 6 कधी येणार आहे ते। मित्रांनो, कन्फर्म नाही सांगू शकत, पण 90% हे डिसेंबरच्या एंडिंगला बिग बॉस सीझन 6 हे चालू होणार आहे। 27 ते 28 तारखेला, ह्या दोन्ही तारखेपैकी एक दिवशी बिग बॉस सीझन 6 हे चालू होणार आहे। तर तुम्ही किती उत्सुक आहात बिग बॉस सीझन 6 बघण्यासाठी हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि आता राहिली मित्रांनो सॅड व्हायची गोष्ट, म्हणजे जे मंदार दादाने बोललाय ते खरंच खरं आहे का आणि जे मंदार दादा बोलतोय ते कन्फर्म आहे का? कारण की मंदार दादा गेला होता का? कारण मंदार दादाला तर एवढा टाइम नाहीये की सेटवर जाण्याचा। कारण मित्रांनो, हिंदी बिग बॉस सीझन 19 जे आहे ते त्यांनी रिव्ह्यू करतात, मग त्यांना कसं समजलं? हा सगळ्यात मोठा प्रश्न येतो इथे की बिग बॉस सीझन 6चं त्यांना कसं समजलं? तर काही जणांचं असं म्हणणं आहे की मंदार दादाचे काही सूत्र आहेत ते तिकडे सेटवरती आहेत। सूत्रच नाही तर मंदार दादा हा बिग बॉस सीझन 6 मध्ये कन्फर्म म्हणजे कन्फर्म जाणार आहे। कारण की दादाला डेट माहिती नाहीये, पण कॉन्टेस्टंट सगळे झाल्यात, कोण कोण आहेत हे सगळं माहिती आहे। कॉन्टेस्टंटची लिस्ट मित्रांनो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओला परत एकदा सांगतो, व्हिडिओला लाईक नसेल केला तर लाईक करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला बाय।